देवताय नमः. ओम नमो ओंकारेश्वर ओम नमो देवताय. ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज मी तुम्हाला समजा 8 वर्षापासून ज्या ताई सुवर्णाताई, सौभाग्यवती सुवर्णाताई या पूजा करत आहेत, मनोकामना पूजा, आणि 8 वर्षापासून आपल्या संपर्कात असल्याने त्यांनी म्हणजे कोणत्या कोणत्या मनोकामना केल्या, कोणत्या गोष्टीसाठी केल्या, याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे. आणि त्यांची मनोकामना पूर्ण कशी झाली, आणि आज त्यांची मनोकामना पूजा करण्यात आली, तिसरी मनोकामना पूजा, याबद्दल मी बोलणार आहे. पण आज सोमवार आहे. तर मंडळी, आज आपण नेहमीप्रमाणे सोमवार निमित्त जी का मंडळी आपल्याकडे जी यूट्यूबद्वारे जोडली गेलेली आहे, त्या मंडळीची शिवपूजा, अभिषेक करण्यात येतात. आता ही लोकल जे असतात, आपली समोरासमोर येणारे इथले, त्यांचेही वेगळं असतं. पण जेणेकरून आज 7-8 वर्ष झालीत लोक माझ्याशी जोडले गेलेत हे, आणि ते नियमितपणे बऱ्याच मंडळी आहेत की ते नियमितपणे प्रत्येक सोमवारी त्यांची पूजा, अभिषेक असतोच. खूप मंडळी की नियमितपणे चालू असतं त्यांचं. तर अशा मंडळीचे जी आपल्याकडे दक्षिणा पाठवली होती, त्या मंडळीची आपण शिवपूजा, अभिषेक करण्यात आले. आणि त्यांच्यासाठी, आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा, असं काही नाही, मी सगळ्यांसाठी दररोजही प्रार्थना करत असतो मी, पण सोमवारी विशेष असते प्रार्थना. जे मंडळी आपल्याकडे मेसेज करतात, सांगतात की आमची याच्यासाठी प्रार्थना करा वगैरे, त्यांची पण प्रार्थना असते. तशी आता मी सार्वजनिक सगळ्यांसाठी एकदा प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांसाठी, की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. तुमच्या काय जी मनोकामना आहेत, काय जी इच्छा आहेत, त्या पूर्ण हो. आणि विशेष म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं. आरोग्य असलं की सर्वच होतं. आणि तुम्ही घरामध्ये जे वातावरण ते चांगलं ठेवावं. सगळ्यांची काळजी घ्यावी. एकमेकाची काळजी घेतली म्हणजे घर कसं प्रसन्न वाटतं, आनंदानं चालतं. तर असो, आपण आता बोलणार आहोत की मनोकामना पूजा या सौभाग्यवती सुवर्णाताई यांच्या विषयी. तर त्यांचा संपर्क माझा गेली 8 वर्षापूर्वी झालता, म्हणजे असं आपल्या व्हिडिओद्वारेच. आणि त्यांनी तेव्हापासून पूजा करायला चालू केली. सुरुवातीला त्यांची पूजा शिक्षणाच्या संदर्भात होती. मुलीच्या शिक्षणाच्या संदर्भात होती. आणि मुलीच्या शिक्षणाचे बहुतेक त्यावेळेस काय म्हणजे आठवत नाही, पण काहीतरी 12वीला असेल कदाचित, काही म्हणजे काही एवढं लक्षात नाही, पण होते. त्यावेळेस त्यांनी पूजा, तिनं शिकावं चांगलं वगैरे, त्यांची काय असेल ते त्यांची पूजा होती. मग त्यानंतर ते मुलीनं शिक्षण घेतलं चांगलं, आणि त्यांच्या मनासारखं काही झालं असेल. मग त्यावेळेस तिचं झाल्यानंतर त्यांनी त्यावेळेस एकदा पूजा करायला सांगितली होती आपल्याला. त्यानंतर तिच्या लग्नाच्या संदर्भात पूजा करायला तिला ती लागली कुठेतरी मार्गी. त्यानंतर लग्नासाठी त्यांनी पूजा करायला, म्हणजे पूजा करत होत्या त्या मनोकामना पूजा. आणि लग्न बी त्यांच्या मनाप्रमाणे, मुलीच्या आवडीनिवडी अनुसार चांगल्या ठिकाणी स्थळ आलं, लग्न पण झालं. त्यानंतर त्यांनी बाळाची अपेक्षा धरली. माणूस कसा असतं, नाही वाईट वाटायचं नाही त्याच्यात काही. प्रत्येक माणसाच्या आपल्या आशा आहे, असं संपतच नाही. तर ते शिक्षण, मुलीचं लग्न, त्यानंतर मुलीचं लग्न झाल्यानंतर बाळ, नातू नाते काय त्यांना हवं असेल ते बाळासाठी हे करायचे, म्हणून काहीतरी आपलं समजा असावं म्हणून त्याने ठेवलं चालू. आणि विशेष म्हणजे बाळ बी झालं, चांगलं गुटगुटीत बाळ झालं. आणि त्या बाळ झाल्यानंतर त्यांनी, आता म्हणजे लगेच झालं, महागच झालंय काही ते बहुतेक,
पण त्यांनी सांगितलं की बाबा मुलीला की बाबा मी तुझ्या एवढ्या इतक्यासाठी पूजा केलं, पण आता ही पूजा मी फक्त आई म्हणून केल्यात, पण तुला या पूजेमध्ये सहभाग घ्यावा लागेल, अगर तू दक्षिणा पाठवावं लागेल. म्हणून मुलीकडून आणि ताईकडून ही पूजा, मनोकामना पूजा, ही तिसरी पूजा त्यांची. 8 वर्षात यांनी एवढ्या त्यांनी मनोकामना व्यक्त केल्या आणि त्यांच्या पूर्ण झाल्या, विशेष म्हणजे. म्हणून आजची ही त्यांची तिसरी मनोकामना पूजा संपन्न करण्यात आली. आता एवढ्या गोष्टीतून तुम्हाला सांगायचंय काय, की तुम्ही मंडळी सुद्धा मनोकामना पूजा करत असतात आणि माझी एवढीच ओंकारेश्वर चरणी प्रार्थना असते की तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या, तुमची मनोकामना पूर्ण व्हावी. फक्त काय श्रद्धेनं करत जा. त्याच्यात काय असतं, ईश्वराचं करताना आपण याच्यात काही अंधश्रद्धा वगैरे काही नाही. श्रद्धा म्हणजे आपल्याला ईश्वरावर ठेवायची श्रद्धा. तर ईश्वरावर श्रद्धा ठेवून ही पूजा करा आणि ईश्वर एक ना एक तुमची मनोकामना, आपला ओंकारेश्वर तुमची मनोकामना 100% पूर्ण करणार आहे. नक्की करणार आहे. आतापर्यंत किती जणांच्या झाल्यात, मग तुमचीच करणार आहे. तुमची सुद्धा मनोकामना पूर्ण होणार आहे, यात कसलीही शंका घेऊ नका. बघा, तुम्ही करत राहा, कंटाळू नका. किती दिवस झालं, किती दिवस झालं असं नका म्हणू. वेळ लागत असतो, पण आपली मनोकामना पूर्ण होत असते. आता तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकतात तुम्ही. घरात काही व्यसन करणारे असतात, काही इतर काही असू शकतं, मी त्याच्याबद्दल नाही. तुमची इच्छा, तुमची काय जी इच्छा आहे, फक्त चांगल्या इच्छा धरा. चांगल्या इच्छा धरा, जेणेकरून देवाला बी करायला सोपं जावं, अशा इच्छा प्रगट करा, मनोकामना करा तशी. आणि आपली शिवपूजा, मनोकामना शिवपूजा ही करत राहा. नक्की तुम्हाला यश येणार आहे, तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. आणि तुमची मनोकामना पूर्ण व्हावी याकरता सुद्धा मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा जाता जाता तुम्हाला आज सोमवार निमित्त जी प्रार्थना असते, त्या प्रार्थना अजून एकदा परत एकदा करतो तुमच्यासाठी. तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं, अशी प्रार्थना करतो आणि आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.